नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण आज पाहणार आहोत रिकाम्या खिशातलं शिक्षण, फीच्या ओझ्याखाली दबलेलं विद्यार्थी आयुष्य। एका बाजूला डिजिटल इंडिया, स्किल इंडियाच्या घोषणा, तर दुसऱ्या बाजूला शिक्षणासाठी कर्ज, फी भरण्यासाठी पालकांची धावपळ आणि पार्ट टाइम नोकरी करत शिक्षण पूर्ण करण्याचा विद्यार्थ्यांचा संघर्ष। सध्या राज्यभरात खासगी शिक्षण संस्थांच्या वाढत्या फीचा प्रश्न ज्वलंत बनलाय। अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसी पासून अगदी नर्सिंग आणि साध्या पदवी अभ्यासक्रमापर्यंत लाखोंची फी आकारली जात आहे। शिक्षणाचा हक्क आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातोय का? त्यातच शिक्षण क्षेत्रात सुरू असलेले घोटाळे यामुळे तर आता पालक विद्यार्थ्यांच्यात शिक्षणाबाबत धास्ती निर्माण झाली आहे। मे महिना संपत आला आणि नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली, पण आता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा चिंता अधिक दिसते। कारण प्रवेशापूर्वीच फीचे आकडे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीन सरकते। अनेक खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश फी, डेव्हलपमेंट फी, लॅब फी, परीक्षा फी अशा विविध नावाखाली हजारो रुपये आकारले जात आहेत। काही अभ्यासक्रमांची वार्षिक फी तर थेट 1 ते 2 लाखांच्या घरात पोहोचलीये। मध्यमवर्गीय आणि शेतकरी कुटुंबासाठी हे ओझं दिवसेंदिवस असह्य ठरत आहे। पालकांची स्वप्न मोठी आहेत। माझा मुलगा, माझी मुलगी मोठी व्हावी, साहेब व्हावी अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा आहे। मुलाला शिकवायचं आहे, पण फी भरताना अक्षरशः कर्ज काढावी लागतात, अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे। फक्त पालकच नाहीत तर विद्यार्थ्यांनाही अनेक परिस्थितीचा मानसिक ताण सहन करावा लागतोय। अनेक विद्यार्थी दिवसाला कॉलेज आणि रात्री पार्ट टाइम काम करत शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत। काहींना तर फी अभावी शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अवस्था आणखी गंभीर आहे। शासकीय शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्यानं प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत। शिक्षण हे अधिकाराचं साधन की व्यवसाय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागलेत। विद्यार्थ्यांचा विचार करायला गेलं तर आम्हाला शिकायचं आहे, पण प्रत्येक वर्षी फी वाढतच चालली आहे अशी परिस्थिती आज आहे। दरम्यान शिक्षण तज्ञांच्या मते फी नियंत्रणासाठी कठोर धोरणांची गरज आहे। शिक्षण संस्था, शासन यांच्यात समन्वय नसल्यानं त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसतोय। ऑनलाईन शिक्षण, डिजिटल सुविधा आणि आधुनिक कॅम्पसच्या नावाखाली पालकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडतोय। शिक्षण हे समाज परिवर्तनाचं सर्वात मोठं माध्यम मानलं जातं, पण तेच शिक्षण जर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं तर भविष्यात अनेक स्वप्न फीच्या पावतीतच अडकून राहतील। आता गरज आहे ती शिक्षणाला व्यवसाय नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणून पाहण्याची। असेच नवनवीन विषय पाहण्यासाठी पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी।